नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी मॅग्निफायडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आजचं लेक्चर आहे फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म। खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे। तुम्ही बोर्डची एक्झाम द्या, सीईटीची द्या किंवा नीटची द्या, तिन्ही एक्झाम्सला इम्पॉर्टंट आहे। प्रत्येक वेळी सीईटी असेल, नीट असेल, एक क्वेश्चन तरी मिनिमम एक क्वेश्चन हमखास असतोच। सो नीटचे 4 मार्कांनी इकडचा एक 5 मार्कासाठी हा टॉपिक असणार आहे। आणि एंडोस्पर्म वाटताना किंवा वाचतो जेव्हा आपण तेव्हा असं वाटतं की अरे हे किचकट आहे किंवा अवघड आहे, पण एंडोस्पर्म अतिशय सोपा आहे कारण आपण डबल फर्टिलायझेशन डिटेल घेतले। ज्यांनी ते लेक्चर बघितले नाही त्यांनी ते लेक्चर पहिल्यांदा बघा, कारण एंडोस्पर्मचा बेस तिथे झालेला आहे। जरी नाही बघितलं तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्टली समजेल, काही प्रॉब्लेम नाही, पण ते समजलं तर अजून कन्सेप्ट क्लिअर होतील। सो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो व्हिडिओ बघा। आता आपण सुरुवात करूयात की एंडोस्पर्म कसा तयार होतो। डबल फर्टिलायझेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक मेल गॅमेट फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होतो आणि तुमचा झायगोट तयार होतो। मग झायगोटपासून पुढे एम्ब्रिओ तयार होणार आहे। सेकंड मेल गॅमेट काय होतो, तुमचा सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस बरोबर जॉईन होतो आणि तुमचा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस बनतो। काय बनतो? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, जो की नॉर्मली कसा असतो, ट्रिप्लॉइड असतो, कारण तुमचा सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड असतो आणि मेल गॅमेट हॅप्लॉइड असतो। असं मिळून ट्रिप्लॉइड तुमचा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस बनतो। नंतर याच्या रिपिटेटिव्ह मायटॉटिक डिव्हिजन्स होतात। खूप सारे मायटॉटिक डिव्हिजन्स होतात। मल्टिपल मायटोसिस होऊन एंडोस्पर्म काय होतो, तयार होतो। म्हणजे सिम्पली एक लक्षात घ्या, हा तुमचा एंडोस्पर्म आहे, हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे। याचे खूप सारे असे डिव्हिजन होऊन आपल्याला हा फायनली काय बनणार आहे, एंडोस्पर्म बनणार आहे। तर तो कसा बनतो, मग त्याचे टाईप काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात। बेसिकली एंडोस्पर्म म्हणजे काय, हे जे स्ट्रक्चर आपण, हा मधला काय आहे, तुमचा एम्ब्रिओ आहे, तुमचा मधला काय आहे, एम्ब्रिओ आहे, आणि हा बाकीचे ह्या सगळ्या ज्या सेल्स दिसतात तो काय आहे, एंडोस्पर्म आहे। ओके, मग हा आता एंडोस्पर्म असतो कसा, तर याच्यामध्ये कुठेही तुम्हाला काय दिसत नाहीये, व्हॅस्क्युलरायझेशन दिसत नाही। म्हणजे बेसिकली काय होत नाही, व्हेसल्स दिसत नाहीत, झायलेम असेल, फ्लेम असेल, बेसिकली कंडक्टिंग टिश्यूज तुम्हाला इथे दिसत नाही। आणि मेनली याचं फंक्शन काय आहे, न्यूट्रिटिव्ह, इट इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू। त्याच्यानंतर काय म्हटले, नॉन व्हॅस्क्युलर, बघितलं आपण याच्यामध्ये कुठेही व्हॅस्क्युलरायझेशन नाही आहे, कंडक्टिंग टिश्यू नाही, आणि डिफरन्शिएशन सुद्धा झालेलं नसतं। म्हणजे हा एकाच प्रकारच्या सेल्स असतात, याचं डिफरन्शिएशन झालेलं नाही आहे, अनडिफरन्शिएटेड टिश्यू आहे, इट इज अ अनडिफरन्शिएटेड टिश्यू। ओके, हे झालं आपलं इंट्रोडक्शन। आता हे तयार कसं होतं आहे, फ्रॉम व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन। बघितलं आपण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ह्याला जनरेटिव्ह फर्टिलायझेशन म्हणतो, सिनगॅमी म्हणजे जनरेटिव्ह फर्टिलायझेशन, आणि एंडोस्पर्मचं फॉर्मेशन किंवा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होणं म्हणजे व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन। आणि नॉर्मली मग कसा असतो हा ट्रिप्लॉइड, आता आपण वरती बघितलं तो ट्रिप्लॉइड कसा तयार होतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला मी सिक्वेन्स सांगितलेला, सगळ्यात पहिलं काय होतं सांगा, सिक्वेन्सवरती प्रश्न येऊन गेला आहे, लास्ट लेक्चरला आपण MCQs घेतले, त्याच्यामध्ये हे आलेलं सुद्धा आहे। पहिल्यांदा असेल पोरोगॅमी, म्हणजे काय असणार आहे, हे तुमची एम्ब्रिओ सॅक आहे, एग आणि सेकंडरी न्यूक्लियस, मी दोनच काढते, आणि त्याच्यानंतर हे काय ओव्ह्यूल आहे, बरोबर। तर हे असं तुमचं काय आहे, ओव्ह्यूल आहे। ठीक आहे, मग इथून काय होणार आहे, पोलन ट्यूब आतमध्ये जाणार आहे, दॅट इज पोरोगॅमी। त्याच्यानंतर सिनगॅमी म्हणजे यातला एक मेल गॅमेट एक सेल बरोबर फ्यूज होणार आहे, त्याच्यानंतर दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस, मग म्हणजेच काय असतं, तुमचं ट्रिपल फ्युजन असतं। ट्रिपल फ्युजन, आणि ट्रिपल फ्युजनमुळेच काय तयार होतो, तर तुमचा एंडोस्पर्म, दॅट इज व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन। आणि ट्रिपल फ्युजन, आणि त्याच्यानंतर हा सिक्वेन्स पुन्हा एकदा मी रिवाइज करते, त्याच्यानंतर तयार होतो तुमचा एंडोस्पर्म, त्याच्यानंतर तयार होतो एंडोस्पर्म, आणि नंतर तयार होतो एम्ब्रिओ। ही अतिशय इम्पॉर्टंट प्रोसेस आहे। म्हणजे पहिल्यांदा जरी सिनगॅमी झालं, सिनगॅमी तयार झाली म्हणजे, सिनगॅमी झालं म्हणजे काय तयार झाला, तुमचा झायगोट फॉर्म झाला, आणि इथं काय झालं, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस। मग त्याच्यानंतर एम्ब्रिओपासून, झायगोटपासून काय तयार होणार आहे सांगा, झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होणार आहे, आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून एंडोस्पर्म तयार होणार आहे। पण हा जरी पहिल्यांदा तयार झाला तर याला न्यूट्रिशनची गरज आहे, मग ती न्यूट्रिटिव्ह टिश्यू पहिल्यांदा तयार झाली पाहिजे। म्हणून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून एंडोस्पर्म काही कंटेंटमध्ये अगोदर तयार होतो, आणि मग हे काय होतं, झायगोट टू एम्ब्रिओ ही जी डेव्हलपमेंट आहे ती स्टार्ट होते। मग बेसिकली स्टार्टिंग पहिल्यांदा होतं आहे, पण कंप्लिशनच्या वेळी मात्र ते काय होतात, ॲट ए टाईम कंप्लीट होतात, कारण सुरुवातीला काही न्यूट्रिटिव्ह टिश्यूचा पार्ट तयार व्हायला पाहिजे, तरच हा एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला सुरुवात होईल। सो एंडोस्पर्म फॉर्मेशन स्टार्ट्स प्रायर टू एम्ब्रिओ फॉर्मेशन अँड इट कम्प्लिटेड अलॉंग विथ एम्ब्रिओ फॉर्मेशन। सो एका वेळी मॅच्युअर होत असतात, पण सुरुवात ही
एंडोस्पर्मचीच पहिल्यांदा होते. ह्याच्यावरती मी एवढा फोकस का करते, याच्यावरती नेहमी प्रश्न हिट होत असतो. नेक्स्ट बघूया, जेव्हा आपण अँजिओस्पर्मचा विचार करतो तेव्हा ते काय आहे, पोस्ट फर्टिलाइज्ड प्रोडक्ट आहे. कारण फर्टिलायझेशन होऊन काय तयार झालं, झायगोट, आणि त्याच्यानंतर ट्रिपल फ्युजन होतं आणि मग तुमचा एंडोस्पर्म तयार होतो. सो इट इज ए पोस्ट फर्टिलायझेशन किंवा पोस्ट फर्टिलाइज्ड प्रोडक्ट इन अँजिओस्पर्म. पण जिम्नोस्पर्मच्या बाबतीत मात्र काय असतं, इट रिप्रेझेंट्स फिमेल गॅमेटोफाइट. मग फिमेल गॅमेटोफाइट कसा असतो, हॅप्लॉइड असतो. मग तुमचा ज्या जिम्नोस्पर्म आहे, जिम्नोस्पर्ममधला जो एंडोस्पर्म आहे, जिम्नोस्पर्ममधला जो काय आहे एंडोस्पर्म आहे, तो कसा असतो, हॅप्लॉइड असतो. याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे नीट AIPMTला. सो ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. हा कसा असतो, हॅप्लॉइड. कुठं, जिम्नोस्पर्ममध्ये. अँजिओस्पर्ममध्ये मात्र कसा असतो, ट्रिप्लॉइड असतो. सो ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. इथं फर्टिलायझेशन होणार नाही, डायरेक्टली फिमेल गॅमेटोफाइटपासून हा तयार होतो. मग हे झालं इंट्रोडक्शन आपलं एंडोस्पर्मचं. आता आपल्याला इंट्रोडक्शन नंतर आपल्याला बघायचे टाईप. मग टाईप हे मोड ऑफ डेव्हलपमेंट कशी आहे त्याच्यावरती टाईप आहेत. आपल्याकडे 3 एंडोस्पर्म आहेत. पहिला आहे न्यूक्लिअर किंवा फ्री न्यूक्लिअर सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर येतो सेल्युलर आणि थर्ड वन येतो तो हेलोबियल. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लिअर बघूयात. आता न्यूक्लिअर म्हणजे काय रे, इथं फक्त न्यूक्लियस. आता हा न्यूक्लियस काय सुरुवातीला, आता ॲक्च्युली याच्यामध्ये इन जनरल आपण गोष्टी बघूयात. हा मोस्ट कॉमन आहे मेजॉरिटी ऑफ द एंजिओस्पर्ममध्ये न्यूक्लिअर टाईप असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त कॅरिओकायनेसिस होतं इनिशियली. इनिशियली म्हणजे काय असतं, हे बघा, हे तुमचं काय आहे सांगा, ही जी एम्ब्रिओ सॅक आहे याचं नंतर फॉर्मेशन. आता हे सगळे जे दिसत आहेत हे सगळे व्हॅक्युअल्स आहेत आणि या सेल्स आहेत. ठीक आहे. आता बेसिकली सगळ्यांची सुरुवात अशीच असणार आहे. इथं तुमचा हे काय आहे सांगा, हे काय, झायगोट. हा काय आहे, झायगोट, किंवा याला आपण काय म्हणतो, ऊस्पोर म्हणतो. आणि मग हा काय असणार आहे, तुमचा सेकंडरी न्यूक्लियस, ज्याचं डिवायडेशन होणार आहे. आता बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला हे व्हॅक्युअल्ससुद्धा दिसतात. इथून पुढची प्रोसेस तुम्ही लक्षात घ्या. इथून थोडंसं डिव्हिजन झालं. आता याच्यामध्ये हा तर नंतर डेव्हलप होणार आहे, बरोबर की नाही. ह्याला आपण सुरुवातीला कन्सिडर करणार आहे का, नाही. सो सुरुवातीला हा जो तुमचा काय आहे सांगा, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, त्याचे काय होतात, तर फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन्स होतात. काय होतात याचे, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन्स. म्हणजेच काय आहे तुमचं, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन्स म्हणजेच तुमचे फक्त कॅरिओकायनेसिस नंतर प्रोसेस काय असते सांगा, सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम पण डिवाइड होतो. याच्यामध्ये सुरुवातीला फक्त कॅरिओकायनेसिस होतं, सायटोकायनेसिस होत नाही. त्याच्यानंतर काय होतं, हे जे सेंट्रल, हे काय आहे, व्हॅक्युअल आहे. हे कसलं व्हॅक्युअल आहे, सेंट्रल व्हॅक्युअल आहे. सेंटरला तुम्हाला दिसेल की लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल इथं अपिअर होतं. म्हणजे सुरुवातीला काय झालं, कॅरिओकायनेसिस स्टार्ट झालं, त्याच्यानंतर सेंटरला लार्ज व्हॅक्युअल तयार झालं. मग ह्याच्या न्यूक्लियस, आता बघा याच्या भोवती असे सेल वॉल दिसत आहेत का तुम्हाला, अशा दिसत नाही आहेत ज्या इकडे काढल्यात आपण. ठीक आहे. हे आतमधले फक्त काय झाले, खूप साऱ्या न्यूक्लियस, फक्त मायटोसिस होतं आहे आणि फक्त काय होतं आहे, न्यूक्लियसचंच मायटोसिस होतं आहे. सायटोप्लाझम डिवाइड होणार नाही, ही एकच सेल असणार आहे. सो अशा आपल्याकडं खूप साऱ्या अशा सेल्स तयार झाल्या आणि सेंटरला व्हॅक्युअल असल्यामुळे ह्या पेरिफेरल रिजनला, सराउंडिंग रिजनला काय झाल्या, मूव्ह झाल्या. ठीक आहे. मग सुरुवातीला होत नाही, तर त्याच्यानंतर मात्र याच्यामध्ये काय होतं, असं सेल वॉल फॉर्म होते नंतर. ठीक आहे. म्हणजे इनिशियली फक्त काय होत असतं, कॅरिओकायनेसिस, आणि त्याच्यानंतर आपल्याला असे मल्टिपल न्यूक्लियस मिळाले, मल्टी न्यूक्लिअर एंडोस्पर्म मिळाला की नंतर आपल्याला हे असं वॉल डेव्हलपमेंट होत असतं आणि मग हा आपला काय असतो, सेल्युलर. मग याला न्यूक्लिअर का म्हटलंय, सुरुवातीला फक्त न्यूक्लियसच डिवाइड होतो म्हणून याला न्यूक्लिअर एंडोस्पर्म असं म्हटले. हा काय आहे, याच्यामधला डेव्हलप्ड एम्ब्रिओ. नंतर माहिती आहे आपल्याला एम्ब्रिओ पण तयार होतो. आपण बघितलं मग अशी की ॲट अ टाइम परत ह्या दोन्ही गोष्टी मॅच्युअर होणार. सो ह्या ऊसपोरपासून किंवा झायगोटपासून काय होणार आहे, हा एम्ब्रिओ पुढे जाऊन डेव्हलप होणार आहे. आणि हा जो आहे हा सगळ्या काय आहेत, एंडोस्पर्मच्या सेल्स आहेत. सो हे काय झालं आपलं न्यूक्लिअर. त्याच्यानंतर आता बघायचं आहे आपल्याला सेल्युलर. इथं नावातच आहे न्यूक्लिअर, इथं सेल्युलर म्हणजे नावातच काय असणार आहे, इथं सेल. मग इथं जसं मगाशी आपण बघितलं होतं की सुरुवातीला न्यूक्लिअर, तसं इथं सुरुवातीपासून सेल असतं. कसं असतं बघा, हे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, हा तुमचा अगेन ऊसपोर आहे, ऊसपोर किंवा आपण त्याला काय म्हणतो, झायगोट म्हणतो. ठीक आहे. हे झायगोट किंवा ऊसपोर आहे. आता याच्यामध्ये बघा, अगेन इथं पण हा झायगोटच आहे आणि काय म्हणत, हा काय आहे तुमचा PEN म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, जो की
ट्रिपल फ्युजन नंतर तयार झालेलं आहे, हे आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे. आता याचं काय होतं बघा, याच्यामध्ये एक डिव्हिजन होतं फर्स्ट मायटोसिस. काय होतं याच्यामध्ये? फर्स्ट मायटोसिस. मग ही अशी ट्रान्सवर्स वॉल तयार होते. काय होते? ट्रान्सवर्स वॉल तयार होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? बघा हा एक काय आहे याचा, हा न्यूक्लियस आहे हा इथला, आणि हा एक न्यूक्लियस आहे. बाकी सगळे काय दिसत आहेत तुम्हाला? व्हॅक्युल्स दिसत आहेत. ओके, मग तुम्हाला काय लक्षात आलं की फर्स्ट डिव्हिजनपासून, इनिशियल डिव्हिजनपासून सेल वॉल प्रेझेंट आहे. मग त्याच्यानंतर मग ह्याचे वेगवेगळ्या अँगलनी काय होतील? डिव्हिजन्स होतील, आणि मग तुमचा काय होणार आहे? अगेन एम्ब्रिओ पण त्यावेळी डेव्हलप होईल आणि एंडोस्पर्मसुद्धा तयार होईल. याच्यामध्ये बाकी काय नाही, सुरुवातीपासून सेलला वॉल प्रेझेंट आहे, म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर आहे, म्हणून याला म्हणतो आपण सेल्युलर एंडोस्पर्म. वॉल फॉर्मेशन आफ्टर एव्हरी सेल डिव्हिजन. प्रत्येक सेल डिव्हिजन नंतर तुम्हाला इथं वॉल फॉर्म झालेली दिसणार आहे. याच्यासारखं नाही अगोदर फक्त न्यूक्लियस डिवाइड झाला आणि परत वॉल फॉर्म झाली, नाही, सुरुवातीपासून आहे. दॅट इज एंडोस्पर्म इज सेल्युलर फ्रॉम द बिगिनिंग. हा नंतर सेल्युलरच होतो की हो, नंतर सेल्युलर आहे पण सुरुवातीपासून न्यूक्लियर आहे. मग हा कसा असतो? सुरुवातीपासून सेल्युलर असतो. दॅट इज सेल्युलर एंडोस्पर्म. जनरली हे डायकॉट्समध्ये तुम्हाला दिसतं. मेजॉरिटी ऑफ द डायकॉट्समध्ये सेल्युलर एंडोस्पर्म आहे. बाल्सम, पेटुनिया, ॲडोक्झा हे त्याचे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर थर्ड वन जो येतो, तो थर्ड वन काय आहे तुमचा? हेलोबियल. ठीक आहे, मग हेलोबियल हे थोडंसं पुसून आपण बघूयात. हेलोबियलमध्ये काय असतं तर हा दोघांचा इंटरमिजिएट आहे, न्यूक्लियर आणि सेल्युलरचा इंटरमिजिएट आहे. कसा? बघा, हा कोण आहे तुमचा? एम्ब्रिओसॅक आहे. हा तुमचा काय झाला? PEN, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, आणि हे काय आहे? ऊसपोर आहे, किंवा काय म्हणतो आपण याला? झायगोट म्हणतो. ठीक आहे, आता याचं ना एक डिव्हिजन होतं. पहिलं काय होतं? फर्स्ट डिव्हिजन. आणि फर्स्ट डिव्हिजन झाल्यानंतर 2 अनइक्वल सेल्स तयार होतात. आता हा बघा, हा इकडे ऊसपोर आहे, म्हणजे हे एंड कुठला आहे? हा एंड कुठला आहे? मायक्रोपायलर एंड आहे, कारण आपल्याला माहिती आहे एम्ब्रिओसॅकमध्ये कसं असतं. जर मी इथे एम्ब्रिओसॅक काढली तर काय असणार आहे? आपण अशी काढतो ना, इन्व्हर्टेड काढतो नॉर्मली अशी आपण, बरोबर नाही? इथे अँटीपोडल्स असतात अशा एग सेल, आणि हे एग सेल जी आहे ही एग सेल ही कुठल्या एंडला असते? मायक्रोपायलर एंडला. मग एग सेल म्हणजे त्याचा काय होणार आहे? फर्टिलायझेशन होऊन झायगोट म्हणजेच ओस्पोर तयार होणार आहे. सो हा एंड तुमचा काय आहे? मायक्रोपायलर. आता इथे इन्व्हर्टेड म्हणजे सरळ डायग्राम काढली. ठीक आहे, ही इन्व्हर्टेड ॲनाट्रोपोस होलची डायग्राम आहे. ओके, याचं काय होतं? अनइक्वल फर्स्ट मायटोसिस होतं, जे की ज्याच्यामुळे 2 अनइक्वल सेल. मग लार्ज सेल जी असते ती कुठल्या? मायक्रोपायलर एंडला असते, आणि ही जी स्मॉल सेल आहे ती असते चलाझल एंडला. आता याच्यामध्ये दोघांमध्ये पण तुम्हाला 1 सेल 2 सेल दिसेल, बाकी सगळे व्हॅक्युल्स दिसतील. आता याच्यानंतर काय होतं? ही पण सेल आणि ही पण सेल, म्हणजे स्मॉलर सुद्धा सेल म्हणजे चलाझल सेल. याला काय म्हटलं जातं? मायक्रोपायलर सेल म्हटलं जातं, याला म्हटलं जातं चलाझल सेल. ठीक आहे, या दोन्ही सेल्समध्ये फ्री न्यूक्लियर डिव्हिजन स्टार्ट होतात. काय होतात? फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स दोन्हीच्या दोन्ही सेलमध्ये स्टार्ट होतात. बट नंतर काय होतं? ओन्ली मायक्रोपायलर एंड, मायक्रोपायलर जे चेंबर आहे, हा मायक्रोपायलर चेंबर, याच्यामध्येच फक्त याच्यामध्येच काय होत असतं? वॉल फॉर्मेशन होतं. आणि मग हा काय होत नाही आहे? इथला हा जो आहे बघा 1 2 3 4 ह्या ज्या सेल्स दिसत आहेत आणि बाकीचे व्हॅक्युल्स आहेत, इथं तुम्हाला कुठं हे दिसणार नाही, काय वॉल फॉर्मेशन झालेलं दिसणार नाही. सिम्पली लक्षात काय ठेवायचं तर फक्त इथंच मायक्रोपायलर चेंबरमधल्या ज्या सेल्स आहेत त्यांच्या भोवतीच अशी काय होणार आहे? नंतर वॉल फॉर्मेशन होणार आहे. सो हा काय झाला तुमचा? इंटरमिजिएट आहे, दोघांच्या मधला आहे, बरोबर की नाही? दोघांच्या काय दिसेल तुम्हाला? हा मधला दिसणार आहे. परत ऑब्वियसली आता मी इथंच तुम्हाला दाखवले, ऑब्वियसली हे दुसऱ्या डायग्राममध्ये असणार आहे. व्हॅक्युअल डिसअपियर होणार आहे, आणि मग ते मगाशी इथं जसं दाखवलं असं स्ट्रक्चर होणार आहे, हे किंवा हे. बट बेसिकली तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे? हे जे वॉल फॉर्मेशन झालं हे फक्त मायक्रोपायलर एंडचे, आणि ह्याच्यामध्ये बघा फ्री न्यूक्लियर पण आहे आणि सेल्युलर पण आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? इंटरमिजिएट बिटवीन न्यूक्लियर अँड सेल्युलर एंडोस्पर्म. सो हा सगळा सेक्शन आपला कशाचा झाला? फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म, म्हणजे एंडोस्पर्म फॉर्मेशन कंप्लीट झालेलं आहे. आय होप तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. याचे एक्झाम्पल्स फक्त काय आहे? एस्फोडेलस एक्झाम्पल आहे याचं. ओके, हे एक्झाम्पल जस्ट लक्षात ठेवा, एवढाच पॉईंट राहिला होता याच्यामधला. आणि हा नॉर्मली कुठं असतो? मोनोकॉट्समध्ये असतो. आपण हे बघितलेलं सेल्युलर असतो तो तुमचा डायकॉट्समध्ये असतो, हेलोबियल असतो तो तुमचा मोनोकॉट्समध्ये असतो. इथं आपला फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म कंप्लीट झालेला आहे. जरी मी तर सगळं एक्सप्लेन केलं आहे, जरी तुम्हाला याच्यातून काही डाऊट राहिला असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझे व्हिडिओज कसे वाटतात ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये आपल्या चॅनलला शेअरसुद्धा करा. थँक्यू.